एबीपी माझाच्या बातमीनंतर नाशिकमध्ये जीवघेणे खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली। नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे। कुंभमेळा मंत्र्यांकडून प्रशासनासोबत सलग झालेल्या बैठकांनंतर आता प्रशासनही खडबडून जागे झालंय। रस्ते दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। तर आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली। महापालिका आयुक्तांनीही शहरामध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली। नाशिककरांना 3 ते 4 महिन्यात संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे पाहायला मिळतील अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। गाजतोय म्हणजे कुंभमेळ्याच्या निमित्ताने यावेळेला खूप मोठा निधी जो 35-40 कोटी रुपये निधी नाशिकला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की सगळे रस्ते जे आहेत ते वर्षानुवर्ष डांबरी आहेत आणि ट्रॅफिक इतकं झालेलं आहे, इतक्या गाड्या चालत आहेत आणि त्यामुळे दरवर्षी मग हे रस्ते दाबले जात आहेत। पावसाळ्यामुळे खड्डे पडत आहेत आणि पुन्हा मग दरवर्षी तोच प्रश्न निर्माण होतो आहे। आणि म्हणून यावर्षी असं ठरलं की सगळे रस्ते सिमेंटचे करायचे, सगळे रस्ते सिमेंटचे करायचे, व्हाईट टॉपिंग करायचे की पुढचे 30-40 वर्षी खड्डाच पडणार नाही। ही रोड 6-7 वर्ष अगोदर झाली पाहिजे होती। आता सीएससीच्या निमित्ताने होत आहे। आता पण ही झाली नसती तरी कधी झाली नसती। तर थोडा त्रास त्यामुळे आहे की ऑनगोइंग कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे, त्याला वेळ लागेल। परंतु लोकांची अडचण पण खरी आहे की ही रोड जे आहे ते खूप खराब होती। जेव्हापासून मी आले तेव्हापासून इथे डिमांड होती की हे करा, मग आम्ही खूप मांडून ही रोड घेतलेली आहे। आता जे करतोय ते आपण पूर्ण करून घेऊ पटकन। किती दिवस नाशिककरांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल? 6 महिन्याचा अल्टिमेटम कुंभमेळा मंत्री येस होऊन जाईल आपला। आता तुम्ही जर बघत असेल तर आपला अर्धा साइड ऑलमोस्ट बऱ्यापैकी त्यांनी एंड पर्यंत डीएलसी केलेला आहे। तर तिथे आता पेवरने आपण पटपट पीक्यूसी करत जाणार आणि एक हे ओपन झाला की 1-2 महिन्यात मग दुसरी बाजू आपण घेणार। एकदा ही स्मूथ झाली तर अडचण येईल। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू होतोय। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून आजही लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे। शुक्रवारी संसद भवन परिसरात झालेल्या आंदोलनानंतर विरोधक या दोन्ही मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याची तयारी करतायत। तर सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर सनातन धर्म आणि संतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याचेही पडसाद आजच्या कामकाजात उमटण्याची शक्यता आहे। दरम्यान आजच्या विधायी कामकाजात लोकसभेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत। तर राज्यसभेमध्ये केंद्रीय मंत्री जितनराम मांझी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 सभागृहामध्ये मांडणार आहेत। दरम्यान विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये बैठक देखील होणार आहे। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी डव्वा मार्गावर नागरिकांनी धान रोपांची लागवड करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जागा करण्याचा प्रयत्न केला। 2005-6 मध्ये बांधण्यात आलेला हा रस्ता आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय। पावसाळा सुरू होताच रस्त्याचं रूपांतर दलदलीमध्ये झालं असून खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक, विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असतानाही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। म्हसवानी डव्वा मार्ग हा परिसरातल्या नागरिकांसाठी जाण्या-येण्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे रस्त्यावर धान लागवड करून ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीनं संताप व्यक्त केलाय। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीनं यंदा 9,24,738 वारकरी आणि भाविकांना पंढरपूरपर्यंत सुखरूप पोहोचवलं। राज्यभरातून चालवण्यात आलेल्या सुमारे 5,500 विशेष बसच्या माध्यमातून 21,527 फेऱ्या चालवण्यात आल्या। या माध्यमातून महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल मिळालाय। हा महसूल गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांनी अधिक आहे। आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळानं राज्यातील विविध विभागांमधून विशेष बस सेवेचं नियोजन केलं होतं। लाखो वारकऱ्यांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक करण्यासाठी चालक, वाहक, यांत्रिक सुरक्षा आणि प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा बजावली। आषाढी वारीला 24 तास भक्तांना दर्शन देणाऱ्या विठुरायाचा शिणवटा घालवण्यासाठी आज विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा होणार आहे। या प्रक्षाळ पूजेनंतर 24 तास दर्शन बंद होऊन पुन्हा एकदा विठ्ठलाचे सगळे राजोपचार सुरू केले जातील। दुपारी 4 वाजता ही पूजा पार पडणार असून त्यानंतर काही काळ विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन बंद राहणार आहे। आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणी मातेचे राजोपचार बंद ठेवले जात आहेत।
20 ते 22 दिवस अखंड दर्शन दिल्यानंतर देवाचा थकवा दूर करण्यासाठी प्रक्षाळ पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या पूजेदरम्यान देवाला लिंबू आणि पिठी साखरेचा लेप लावून थकवा दूर केला जातो आणि संपूर्ण मंदिराची स्वच्छता करून देवाला गरम पाण्यानं स्नान घातलं जातं. त्यानंतर पंचपक्वान्नांचा नैवेद्य, रुद्राभिषेक, उंची वस्त्र आणि दागिन्यांनी देवाची पूजा केली जाते. प्रक्षाळ पूजेनंतर विठुरायाचे नियमित राजोपचार पुन्हा सुरू होतील आणि रात्री मंदिरातील शेजारतीनंतर देव निद्रेसाठी जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.